नमस्कार मित्रांनो, आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो आहे कोलाडचा ब्रिज. कोलाडच्या ब्रिजचं कामही खूप वर्ष रखडलेलं होतं आणि आता ते पूर्णत्वास व्हायला आलेलं आहे. अगदी काही दिवसांच्या अंतरामध्ये ते ब्रिजचं काम पूर्ण होणार आहे. सो आपण पाहणार आहोत किती काम झालेलं आहे आणि किती काम बाकी आहे ते. इथे समोर तुम्ही पाहू शकता, या ठिकाणापासून कोलाडचा जो ब्रिज आहे तो इथे चालू होतो आहे. म्हणजे ॲक्च्युली हा एंडिंग पॉईंट आहे, स्टार्टिंग पॉईंट पलीकडं आहे उत्तरेकडे. आता आपण दुसऱ्या साईडने पण चाललो, उजव्या साईडला तुम्ही पाहू शकता ब्रिजचं काम कसं झालेलं आहे ते वगैरे. आणि इकडे आपण पाहिलं तर बऱ्याचशा ठिकाणी हे जे प्लेट लावलेले आहेत फ्लायओव्हरला, जे ब्रिजला, त्या बऱ्याचशा ठिकाणी असे लावले आहेत. पण इंदापूरचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल तर त्यामुळे पाहू शकता की अशा फ्लायओव्हरसाठी वगैरे त्याने ठोकले वापरलेले आहेत. पण मला जास्त सेफ ह्या वाटतात की कारण की ह्या चारी बाजूनी लॉक होतात, इवन मधून पट्ट्यासुद्धा असतात त्यांना, आणि ते ठोकले असतात ते फक्त दोन्ही साईडनी लॉक होतात, वरून लॉक होत नाहीत. सो मला हे जास्त सेफ वाटतात त्याच्यापेक्षा. आता अजून काही बेनिफिट असतील त्या गोष्टींचे म्हणून ते वापरत असतील. सो आता आपण पोचलेलो ब्रिजच्या एकदम मिडलला, जिथे अंडरपास आहे कोलाडच्या ब्रिजचा, आणि फक्त त्याचंच काम बाकी आहे. बाकी पलीकडच्या साईडचं लेवल करून तेव्हा ते डांबरीकरणाचं काम, सिमेंटचं काम बाकी आहे. सो आपण तिथे जाऊयात आणि तिकडून पाहूयात की ह्या साईडला असं किती काम राहिलेलं आहे ते. पहिले एकदा गुगलवरती जाऊ आणि गुगलवरून पाहू कोलाडचा जो ब्रिज आहे त्याचं काम किती आहे वगैरे ते, म्हणजे ॲक्च्युअली कुठून स्टार्ट होऊन कुठे संपणार आहे ते. आणि नंतर मग ॲक्च्युअल ब्रिज पाहू ह्या साईडचा, जिथे स्टार्टिंग पॉईंट आहे त्या. आपण नेहमी कोकणात येताना जो पहिला रेल्वेचा ओव्हरब्रिज लागतो तो म्हणजे हा कोलाडचा असतो. तिथं लिहिलेला असतो कोकण रेल्वे वगैरे. सो त्याच ठिकाणापासून इकडे हा कोलाडचा रस्ता ब्रिज आहे तो चालू होत आहे. तर चला आपण आता गुगल मॅपवरती जाऊया. समोर तुम्हाला रेल्वेचं ब्रिजसुद्धा दिसते. तर इकडे असा आपल्याला हा जो रेल्वेचा ब्रिज दिसत आहे, आणि त्याच्यात थोडं पुढे आलो का इकडून हा कोलाडचा ब्रिज स्टार्ट होतो आहे. तो इकडे पुढे येऊन डायरेक्ट इकडे पलीकडे इथे जिथे दोन रस्ते जॉईंट होताना दिसतात आपल्याला मॅपमध्ये, तिथपर्यंत हा ब्रिज असणार आहे. सो अंदाजे 700 ते 800 मीटरचा, म्हणजे 1 किलोमीटरपेक्षा कमीचा हा ब्रिज असणार आहे, फ्लायओव्हर असणार आहे. आणि त्याचं काम आता चालू आहे. चला तर मग आपण स्टार्टिंग पॉईंटचं काम कसं आहे ते पाहूयात पहिल्यांदा, आणि मग बाकी पलीकडचं वगैरे काम पाहूयात. सो इथे तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहू शकता की इकडे भराव वगैरे करायचं काम चालू आहे. गाड्या वगैरे चालू आहेत, त्या म्हणजे काम करणाऱ्या गाड्या वगैरे चालू आहेत, भराव वगैरे करायचं चालू आहे. आणि चालूच आहे, म्हणजे आपण लास्ट व्हिडिओमध्ये पण पाहिला होता, अगोदर पण एक कोलाडचा व्हिडिओ केलेला होता, त्यामध्ये सुद्धा हेच काम होतं, चालू होतं भराव वगैरे करायचं. आणि आता त्यापेक्षा थोडं काम जास्त झालेलं दिसणे तिथे. आता असं आपण पलीकडच्या बाजूला जाऊयात एंडिंग पॉईंटला, तिकडून थोडं वरती जाऊया जिथं तेवढं काम झालेलं आहे तेवढं. सो आपण आता पलीकडच्या बाजूला राहू, जो एंडिंग पॉईंट आहे कोलाड ब्रिजचा, तिकडे तुम्ही पाहू शकता इकडे सिमेंटचं काम वगैरे झालेलं आहे. फक्त दोन्ही साईडच्या ज्या भित्ती असतात, जिकडनं गाडी खाली जाऊ नये त्यासाठी त्या बांधलेल्या असतात, त्या बांधायचं काम बाकी आहे. त्याचे पण ठोकले डाव्या साईडला ठेवलेले होते. आता अजून थोडं पुढे जाऊयात, मिडलला जेवढं जाता येईल जेवढं काम झालेलं आहे तेवढं, आणि वरती पाहूयात की कसं काम आहे ते. सो आता जवळजवळ हे आपण समोर पाहू शकतो की दोन्ही साईडचे कामं आहेत ते झालेली आहेत रस्त्याचे. समजा जर इथून जो मिडल पॉईंट आहे तेवढंच काम आहे ब्रिजचं, आणि त्याच्या पलीकडे जर गेलो तर जे भरावाचं काम वगैरे तेवढंच बाकी आहे. इथून पाहू शकता की ब्रिज समोर दिसतो आहे आपल्याला. सो आता इथून काही नीट क्लिअर दाखवता येत नाही, पण कुठल्या तरी बिल्डिंगवरती वगैरे जाऊयात आणि तिथून बघूयात रस्त्याचं काम कसं झालं आहे ते. इकडे बघा रस्ता वगैरे दिसतो आहे. सो आत्ता आपण आलेलो त्या बिल्डिंगवर, आणि मग समोर तिथे होतो रस्त्यावर, आणि तिकडून आता डायरेक्ट इकडे आलेलो होतो आणि इकडून पाहतो आहे की कसं प्रकारे रस्त्याचं काम वगैरे झालेलं आहे ते. जो एंडिंग पॉईंट आहे तिथून वरपर्यंत मिडल पॉईंटपर्यंत जिथं अंडरपास आहे तिथपर्यंत दोन्ही साईडचे सिमेंट काँक्रिटीकरण वगैरे व्यवस्थित झालेलं आहे. रस्त्याची क्वालिटी त्या ठिकाणी खूप छान आहे, अजिबात खाचखळगे कुठेच नाही आहेत. लेवल वगैरे व्यवस्थित आहे. मी त्याच्यात ड्राईव्ह करून वरती गेलेलो होतो. सो खूप चांगला रस्ता आहे. घसके वगैरे असे बंप वगैरे रस्त्याला नाही आहेत, त्यामुळे खरंच खूप छान क्वालिटीचा रस्ता ब्रिजवरती तरी बनवलेला आहे. आणि इकडे थोडं येऊन पुढे पाहिलं तर पुढे जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्याच कामाचं फक्त आता थोडं राहिलेलं आहे. इकडे जे ब्रिजचं आणि त्या रस्त्याच्या मधल्या ज्या गॅप वगैरे त्याच्यामध्ये अजून काम करायचं चालू आहे.
आणि इकडे पाहू शकता ब्रिजचं काम आहे ना तेच आता बाकी राहिलेलं आहे मुख्य म्हणजे, कारण का बाकीचं काम तर पुढचं भरावचं करून त्याच्यावरती ते सुद्धा 1 महिन्यामध्ये होऊ शकतं आणि ब्रिजचं पण बऱ्यापैकी काम झालेलं आहे. सो 1 ते 2 महिन्यामध्ये कोलाडचा ब्रिजसुद्धा तयार करून होऊ शकतो जर मनावरती घेतलं तर. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये पुढेसुद्धा JCB वगैरे वरती भराव करून वगैरे ते लेवल वगैरे करायचं त्याचंसुद्धा काम चालू आहे. सो कामाचा वेग खूप छान आहे. जर मनावरती घेतलं तर 1 ते 2 महिन्यामध्ये पूर्ण काम होऊ शकतं. पण आता कसं आहे, अनेक लोक कमेंटमध्ये विचारतात की या तारखेपर्यंत होईल का, त्या तारखेपर्यंत होईल का. कसं आहे, हे जे काम करण्याचं स्पीड आहे ना ते पाहून वाटतं की लवकर होईल, पण मध्येच कुठेतरी कामाच्या स्पीडला असं स्टॉप लागतो, ब्रेक लागतो की नंतर मग कामच होत नाही. मग नंतर परत कोणीतरी कमेंटमध्ये येऊन सांगायला नको किंवा बोलायला नको की तुम्ही तर बोललात की होईल म्हणून काम, पण आता होत नाही आहे. तर कसं आहे, बऱ्याच वेळेला काम पूर्ण असं खूप फास्ट असं होतं आहे ना असं वाटतं, पण मध्येच कुठेतरी असं कामाला ब्रेक लागतो. तुम्ही पाहू शकता इथेसुद्धा सगळीकडं काम चालू आहे रस्त्याचं. आता मागच्या वेळेला आपण व्हिडिओ केलेला तेव्हा मग इकडे ब्रिजवरतीसुद्धा खूप माणसं होती काम करताना, पण आता कमी तेवढी माणसं नाही दिसत आहेत काम करताना ब्रिजवरती. आणि कशाप्रकारे ब्रिज वगैरे आहे, ब्रिज खूप मोठा आहे, कारण का पलीकडं रोहक साईडला जायला हा ब्रिज आहे, ह्याच्या खालूनच MIDC पण आहे तिकडे पलीकडे जाण्यासाठी. सो मोठमोठ्या गाड्या वगैरे जाणार आहेत. सो ब्रिज इथे नक्कीच मोठा पाहिजे होता आणि त्याप्रमाणे बांधलेलासुद्धा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ब्रिजच्या बांधणीमध्ये मला एक गोष्ट दिसून आली, ते म्हणजे जे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा लोगो जो असतो त्याच्या प्लेट्स ह्याच्यामध्ये टाकल्या आहेत. इथं समोर तुम्ही पाहू शकता ह्या सगळ्या प्लेट ज्या फ्लायओव्हरमध्ये लावलेल्या आहेत सिमेंटच्या साईडला मातीचा भराव करण्यासाठी, त्याच्यामध्ये एक प्लेट वेगळी दिसते, ती म्हणजे एक लोगो असलेली. तो लोगो आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा, ज्याच्यावरती मराठीमध्ये सुद्धा लिहिलेलं असतं त्याचे शॉर्ट फॉर्म आणि इंग्लिशमध्ये पण NHAI लिहिलेलं असतं, ज्याचा अर्थ होतो नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया. आणि वरती मराठीत असतं लिहिलेलं भा-रा-रा-प्रा, म्हणजे त्याचा फुल फॉर्म होतो भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण. तर असा हा लोगो लावलेल्या प्लेट मी बहुतेक पहिल्यांदा फक्त कोलाडच्याच रस्त्यामध्ये पाहिल्यात, अगोदर कुठेही मला दिसल्या नव्हत्या. आय थिंक इकडून पुढची जेवढी कामं झाली त्यांच्यामध्ये ह्या असाव्यात, पण एवढं लक्ष गेलेलं नाही आहे, पण इथे तरी ते दिसून येतं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आता जो अंडरपास दिसतो आहे ह्याच्या खाली, सो ह्याच्या खालून गाड्या वगैरे खूप जास्त जाणार आहेत. सो भविष्यामध्ये ह्याच्याखाली अतिक्रमण होऊन ट्रॅव्हलिंगसाठी किंवा गाड्यांना जाण्या येण्यासाठी तिथे खूप त्रास होईल किंवा अडचण होईल, असं काही व्हायला नको. तुम्ही आत्तासुद्धा बघू शकता किती ठिकाणी गाड्या वगैरे लागलेल्या आहेत त्याच्याखाली. आणि हेच जर नंतर भविष्यात राहिलं तर नक्कीच जी लोक प्रवास वगैरे करणार आहेत त्यामुळे त्यांनासुद्धा त्रास होणार आहे, कारण का इथे पुढे ट्रक वगैरे जाणार आहेत, MIDCमध्ये जी कामं लोक जाणार आहेत कामावर लोक, त्यांच्यासाठीसुद्धा हे खूप धोक्याचं होऊ शकतं. सो हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे की अंडरपासला जो अतिक्रमाचा विळखा नाही बसायला पाहिजे.